माती पडते सगळी खाली। काय झालं? अरे काय चाललंय? कोण वरून जोरात चाललंय? माती पडते सगळी। नाही बाबा खोकतायत अजून। अगं काय खोकणं झालं? हा बसत नाही तेवढी ढोसायची कशाला? अगं हळू बघ 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 माती पडते। आजी अगं तुझ्या आवाजाने पण माती पडते, कळते का तुला? तू हळू बोल। हा कळतंय मला। त्याला आधी औषध पाजा। करतो। यशने खोकल्याचं औषध आणलंय। मग द्या त्याला, नाहीतर त्याच्या खोकल्यानं अख्खं घर खाली कोसळायचं। आई साहेब ये 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 तू नाचत ये। खरंच का काही? खरंच। एक तर त्या जयंताच्या खोकल्यानं माती पडते सगळी आणि तू नाच घरभर फुगडी घाल। अहो आई साहेब बातमीच अशी आनंदाची आहे म्हणून असं नाचत नाचत आलोय मी। अहो आपल्या नुपूरताईचं लग्न ठरतंय। काय सांगतेस? होय अहो लता वहिनी त्या पोराला बाग दाखवतायत, घर दाखवतायत, म्हणजे होकार असणारच का नाही? काय रे? नाहीतर लता वहिनी असं घरात कुणाला घुसून देतात वय? कसल्या स्वभावाच्या आहेत त्या? अहो ऐकलत का? मधू काय सांगते बघा, नुपूरचं लग्न ठरलंय म्हणे। तुम्ही असतात ना तर तुमच्या तोंडात वाटीभर साखर घातली असती। अगं डायबिटीस होता ना त्यांना, तरी तोंडात घातलीच असती वाटीभर साखर। एवढा गोड जावई मिळालाय पण गेलात वर। सुख तुमच्या नशिबातच नाही। एक मिनिट। हॅलो, हा मी नीरज दिवटे बोलतोय। एक काम करा, माझं US तिकीट कन्फर्म करा। हो यावेळेस खरंच कन्फर्म करा। हो प्लीज प्लीज, थँक्यू सो मच। या बाय। काय रे परदेश गमनाची तयारी की काय? नाहीतरी तुझ्या भविष्यात लिहिलंच होतं म्हणा परदेश गमनाची संधी। मधू एक काम कर, नुपूरला आणि त्या मुलाला यांच्या पाया पडायला घेऊन ये, म्हणजे लग्नात विघ्न तरी येणार नाही। अहो पण आई साहेब दत्त किती झालंय कुठं अजून? अरे तो कसा होणार? याचा बाप ताळ्यावर आहे का? त्याच्यामुळे या लग्नात विघ्न नको। नाही नाही तुम्ही काळजी नका करू, यश दादा गेलाय बोलवायला त्यांना। तो एक बेअक्कल। काका तुम्ही बाबा ना मुलाचे, मग असं थरथरून कसं चालेल? खाली लग्न ठरतंय आणि तुम्ही बाबा होणार आहात। बाबा तर तूच समजाव काय ते। ऐका ना जरा यश काय म्हणतोय ते। काका तुम्ही मुलाला दत्तक घेणार आहात ना? हो। मग चला तयारी करून लवकर खाली चला। हो चला चला। हो पण जरा सावकाश हा, आज तुमच्या राशीत अपघात लिहिलाय। अगं असं काही होणार नाही ग, मी चांगला 100 वर्ष जगणार आहे। रोज औषध चालू आहे माझं। आणि हो आणखी एक हात जोडते तुमच्या पुढे, नुपूरसाठी शांत राहा, कुठल्याही अटी घालू नका, आडमुठेपणा करू नका। आजपर्यंत खूप केले दादांनी आपल्यासाठी, पण आपण काहीही करू शकलो नाही आहोत त्यांच्यासाठी। निदान आज शांत राहिलात ना तर नुपूरचं लग्न तरी होईल। हो तेवढं कळतंय ग मला, माझं डोकं ठिकाणावर आहे, फक्त हातापायांचं काय कळत नाही, ते सारखे थरथरतात। तू एक काम कर, तू पुढे हो आणि आपल्या होणाऱ्या नवीन मुलाला बघून घे। मी येतो लगेच। बर यश बाळा सांभाळून घेऊन ये त्यांना खाली। हो आत्या, आता ही माझी जबाबदारी। हा तो आणणार। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला।
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.